भक्ती आणि उत्साहाचा संगम, घोडेगाव येथे कानिफनाथ महाराज वर्धापन दिन सोहळा संपन्न. घोडेगाव, पुणे. संत रोहिदास नगर येथील चैतन्य कानिफनाथ महाराज मंदिरात 9वा मूर्ती वर्धापन दिन आणि संत रोहिदास महाराज जयंती सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. नवनाथ यज्ञ व अभिषेक. पहाटेपासूनच धार्मिक विधींनी वातावरणात चैतन्य पसरले. भव्य मिरवणूक, गंधर्व आणि मंगल बँडच्या गजरात निघालेल्या पालखी सोहळ्याने घोडेगावकरांचे लक्ष वेधून घेतले. नाथकृपा पुरस्कार 2026 उत्कृष्ट कार्याबद्दल सौ. सोनाली संदीप भवारी, महिला उद्योजिका, व श्री सचिन एकनाथ घोडेकर, युवा उद्योजक, यांचा गौरव करण्यात आला. कीर्तन सोहळा. भ भरत महाराज थोरात यांच्या रसाळ कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध झाले. महाप्रसाद. रात्री उशिरापर्यंत हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या मंगलमयी सोहळ्याला अनेक संत महंत आणि मान्यवरांची उपस्थिती लाभली. आयोजक गुरुवर्य श्री साईनाथ कचरदास बोराडे पाटील. समस्त बोराडे पाटील परिवार आणि नाथ कृपा ग्रुपच्या सुयोग्य नियोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
वर्षापासून चालू आहे आणि आमच्या बोर्ड फॅमिलीने 2016 साली कानिफनाथ महाराजांच्या मूर्तीची स्थापना केली आणि आज या कार्यक्रमाला 9 वर्ष झाले. 9 वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त आम्ही हा कार्यक्रम साजरा केला. नवनाथ महाराज म्हणजे 9, त्याप्रमाणे आम्ही 9व्या वर्षी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा केला. त्यामध्ये सर्वांनी भक्तिभावाने प्रतिसाद दिला, त्याचे आम्हाला खूप खूप कौतुक आहे. आज सकाळी महाराजांचा होम हवन पार पडला. त्यानंतर महाराजांची मोठी भव्य दिव्य मिरवणूक निघाली. त्यानंतर महाराजांची आरती होऊन आम्ही कीर्तन वगैरे पार पाडले. त्यानंतर महाप्रसाद म्हणून आम्ही आज पुरणपोळीचा बेत ठेवला होता, तर तो एकदम यशस्वीरित्या पार पडला आणि सगळ्यांनी भक्तिभावाने प्रतिसाद दिला आम्हाला, त्यामुळे आम्ही सगळ्यांचे कौतुक. डुंबर शेठ गायकवाड यांनी चांदीच्या पॉलिशचं आपल्याला सिंहासन बाबांच्या अर्पण केलेले आहे. त्यांचं मनापासून मी आभार मानतो. त्यांनी त्यांचा एक मनातला एक नवस होता, त्यांचा तो पूर्ण झाला. ते मला म्हणले महाराजांच्या आपल्याला काय पाहिजे, म्हणजे तुम्हाला जे काय द्यायचे ते द्या. तर त्यांनी सिंहासन हे केलं आणि सिंहासनात बसल्यामुळं आज महाराज किंवा आमचे बाबा एकदम राजेशाही थाटात विराजमान झाल्यासारखं आम्हाला वाटतं आणि ते खरोखर राजयोगी आहेत. ते राजासारखेच आहेत.